IT कंपनीमध्ये धर्मांतरण, महिलांचं लैंगिक शोषण. का? IT कंपनीत काम करणाऱ्या महिला सुशिक्षित आहेत ना. पण सुशिक्षित असलं म्हणजे सुजाण असतं असं नाही ना. जर त्या महिला खऱ्या अर्थाने सुशिक्षित असल्या तर त्यांना हे माहिती असतं की पॉश ॲक्टच्या अंडर महिला कर्मचाऱ्यांना कायद्याचं संरक्षण आहे. पण महिलांना हे कायद्याचं नॉलेज वाढवणं वगैरे माहीतच नाही ना. महिलांना काय माहिती आहे, असेच चॅनल्स बघायची की ज्याच्यामध्ये असतं की मेकअप कसा करायचा, नंतर किचनच्या वेगवेगळ्या रेसिपीज, नंतर वेगवेगळ्या वेबसाईटवरनं काही काही होम डेकोरेटिव्ह आयटम्स बघून घर कसं सजवायचं, किंवा एखादी सेलिब्रिटी असेल तरी वेगवेगळे व्हिडिओ ती टाकत बसते. आज मी हा ड्रेस घेतला, उद्या मी हे काढा प्यायली आणि असं आणि तसं. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी जागरूक होणं गरजेचं आहे. गुन्हागाराची वाट पाहत बसू नका. ज्या पण महिला कर्मचारी आहेत त्यांना मला अशी विनंती आहे की त्यांनी पॉश ॲक्टविषयी माहिती घ्या. रंगोली रंगातील साऱ्या या आपल्या चॅनलवरती पॉश ॲक्टविषयी मराठीत माहिती दिलेली आहे. प्रत्येकीने हे बघा की आपल्या एम्प्लॉयरने पॉश ॲक्टच्या अंडर एक जी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कमिटी आहे ना, ती आपल्याकडे कमिटी एम्प्लॉयरने तयार केली आहे ना. बरं नुसती तयार केली असं नाही की कमिटी पॉश ॲक्टच्या प्रमाणे तिचं कॉन्स्टिट्यूशन आहे की नाही हे पण तुम्ही चेक करा. गुन्हा घडायची वाट पाहत बसू नका. नुसतं सुशिक्षित असणं नाही तर सुजाण असणं गरजेचं आहे. धन्यवाद.